प्रवीण गायकर यांचा आवाज आपल्या नक्कीच समोर येईल आणि दोन्ही टीमचे 12वे प्लेयर कंपल्सरी तुम्हाला राहावं लागेल. श्रीमंतजी घरात आपण यावं, व्यासपीठावर आपलंही स्वागत आहे. आणि दोन्ही टीमचं 12वे प्लेयर तुम्हाला कंपल्सरी राहावं लागेल याची तुम्ही नोंद घ्यावी. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स आणि ऐकूया सुमधुर संगीत. तुम्ही ऐकताय डीजे सूरज याच्या माध्यमातून शिवनेरीतील शिव आणि रायगडातील राय एक सुमधुर संगम म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांचं हे संगीत तुम्ही ऐकलत. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. तो चलते हैं मुकाबले की तरफ. बड़ा मैच है दोनों टीमों के बीच में. हालांकि टॉस जीतकर पहले फैसला लिया है फील्डिंग करने का. तो नवाकाटी टीम के कप्तान ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी को बिल्कुल आमंत्रित किया है. इस वक्त बात करेंगे तो मेरे ख्याल से न्यू यंगस्टर 11 वाल टीम को. आरंभिक बल्लेबाज वाल टीम की ओर से आप देख सकते हैं स्ट्राइक एंड पर प्रयास कोहली और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज प्रतीक पाटिल. ये आरंभिक जोड़ी इस वक्त मैदान के ऊपर आप देख सकते हैं. चलिए मुकाबला होगा स्टार्ट. शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट. दोनों टीमों को हम शुभकामना देना चाहेंगे. इससे पहले मुकाबला आपने देखा शानदार तरीके से जीता. पहले मुकाबले में गावदेवी कोलखेपेट. दूसरे मुकाबले की चर्चा करेंगे. जबरदस्त खेल दिखाया रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम ने. और ये तीसरा मुकाबला सिक्का हुसला नावेकाटी टीम के पक्ष में और पहले फील्डिंग करने का फैसला. तो पहली गेंद गेंदबाजी करेंगे नावेकाटी टीम की ओर से प्रीत मात्रे. राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद करेंगे. शॉर्ट पिच लाइन की गेंद बैकफुट पॉइंट और गली के बीच में से गेंद को निकाला है. आउटफील्ड फास्ट है. बल्लेबाज प्रयास कोहली के बल्ले से यह पहला शानदार चौका. 4 रन. तो बिल्कुल देखेंगे खाड़ी टीम के बल्लेबाज अगर तो बबलू यानी कि नावेकाटी टीम के बल्लेबाज अगर अर्धशत की बल्लेबाजी करते हैं तो 5,000 रुपए का इनाम रोहन घरत जॉन्टी इनके माध्यम से दिया जाएगा. तर सन्माननीय सुहास पाटील साहेब वहाल यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाची देणगी खऱ्या अर्थानं आम्हाला देण्यात आली है. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल यहाँ पर देखेंगे इसके बाद ये जो गेंद फेंकी थी गेंदबाज ने वो बिल्कुल डॉट गेंदों की समाप्ति होती हुई. स्कोर की बात करेंगे तो अभी भी 4 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. मुकाबला काफी अच्छा होगा दोनों टीमों के बीच में. राउंड द विकेट से गेंदबाज नावेकाटी टीम की ओर से आप देख सकते हैं प्रीत मात्रे. पहली गेंद अच्छी थी, शॉर्ट ऑफ गुड लेंथ फेंकी थी, लेकिन उससे बेहतर तो इस बार भी पावर प्ले है. गैप तो जरूर ढूंढी है. शरद गेंद के पीछे दौड़ते हुए 40+ का ये खिलाड़ी. गुड फील्डिंग. स्वीपर कवर की तरफ इस गेंद को रोका और तब तक बल्लेबाजों ने रन चुराए मत चुराए. मेरे ख्याल से टोटल 2 रनों की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 6 रन. दोनों टीमें काफी ताकतवर है. आज घरेलू मैदान के ऊपर खेलेंगी वो यंगस्टर 11 वाल टीम. शुरुआत काफी अच्छी नजर आती हुई दोनों भी बल्लेबाजों की ओर से. प्रयास कोहली और प्रतीक कोहली. गेंदबाज तैयार. प्रीत थोड़े से महंगे साबित होते हुए इस पावर प्ले के ओवर में स्वीप करना चाहते थे. बल्ले पर ठीक से लगी नहीं गेंद,
लेकिन शॉट पाइन लेग रहे 38 सर्कल के भीतर शानदार फील्डिंग का नजारा पेश करते हुए तब तक 1 रन पूरा 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। मजा आएगा इस मुकाबले में। दोनों भी टीमों की अगर चर्चा करेंगे तो दोनों टीमें इसी विभाग की उल्वेनोड की, और इसी मैदान के ऊपर उल्वेनोड प्रीमियर लीग का भी काफी बड़ा आयोजन आपने देखा अमर पाटिल उल्वेनोड प्रीमियर लीग कमेटी के माध्यम से, और नेहल ऋत्वी स्ट्राइकर नावी टीम चैंपियन बनी और मनीष घरत यानी कि वो मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर एक्टिवा के बाइक के दावेदार बने, और सेकंड नंबर शैलेश स्मृति तरगर टीम बिल्कुल रनर अप रही थी। सबमरीन डिलीवरी टप्पा खाने के बाद गेंद बिल्कुल नीचे रही, बल्लेबाज को थोड़ी सी बीट करती हुई डॉट बॉल की समाप्ति, सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल। पावर प्ले पहला है, पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, उसके बाद अपने आप को संभाला गेंदबाज प्रयास प्रीत मात्रे ने, और देखिए बल्लेबाजों को रोक लगाई है। प्रतीक पाटिल को कौन भूलेगा दोस्तों, श्री शाहू वॉरियर्स विचुम्बे रायगढ़ प्रीमियर लीग में आपने इस खिलाड़ी को देखा, बड़े शॉट खेलने का दमखम रखती है, लेकिन इस बार उठ पटकी हुई ये गेंद थी और सीधा जाती हुई फील्डर के हाथों में। बल्लेबाज होंगे प्रतीक आउट। न्यू यंगस्टर वाल टीम को लगता हुआ ये पहला बड़ा झटका। ओवर नंबर समाप्त हुआ पहला, और रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 7 रन। ये माय मराठी आयोजन अपने उल्वेनोड प्रीमियर लीग अमर पाटिल एंड उल्वेनोड प्रीमियर लीग कंपनी कमेटी के माध्यम से देखा कि इस सीजन में चौथे सीजन में एक नया चैंपियन मिला, और मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर बाइक भी रखी गई थी। ऐसी बड़ी टूर्नामेंट इसी मैदान के ऊपर खेली गई थी। तो बल्लेबाज और अगले साल मेरे ख्याल से डे नाइट भी हो सकती है, तो निश्चित तौर पर एक नया जो कुछ संकल्पना लेकर आते हैं ना उल्वेनोड प्रीमियर लीग, वो काफी अच्छी तरीके से आपको देखने को मिलती है। ओवर नंबर पहला हुआ समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। शुरुआत अच्छी हुई थी बल्लेबाज प्रयास कोहली के माध्यम से, लेकिन जैसे ही प्रयास की विकेट गिरा, प्रतीक की विकेट गिरी, वो थोड़ा सा दबाव तो जरूर है। तो नए बल्लेबाज आएंगे आकाश घरत। न्यू यंगस्टर वाल टीम की चर्चा करेंगे तो विद्यमान वाल ग्राम पंचायत के सरपंच समीर शेठ पाटिल हमेशा दमदार योगदान इस टीम को देते हैं, और उनके ही माध्यम से अमर शेठ और समीर शेठ जिनके माध्यम से RR ट्रॉफी का आयोजन 2 साल के बाद कोविड के बाद इसे मैदान के ऊपर फिर एक बार कुंभ मेला लगेगा दर्शकों का। क्रिकेट के बड़े बड़े महारथी इसी मैदान में खेलेंगे। रायगढ़ वर्सेस ठाणे के बीच में एग्जीबिशन मैच खेला जाएगा, जो दर्शकों के लिए हमेशा पसंदीदा मुकाबला होता है। मेगा फाइनल के दिन वो बिल्कुल मुकाबला आपके सामने पेश होगा। राउंड द विकेट से बॉलर तैयार, रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास किया था प्रयास कोहली ने। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आप सुजय संजय ठाकुर को देख सकते हैं, अच्छे खिलाड़ी है, अनुभवी खिलाड़ी है। और नावेकाड़ी टीम की चर्चा करेंगे तो पिछले साल आपने आमदार चषक नावेकाड़ी के मैदान के ऊपर देखा था। इस सीजन में भी उनकी ट्रॉफी जरूर नजर आएगी, लेकिन इससे पहले ये ज्यादा ग्रामीण के मुकाबले की चर्चा करेंगे तो उल्वेनोड में ज्यादा ये टीम खेलती है, लेकिन आज केवी काका मैदान के ऊपर एक अपना अच्छा परफॉर्मेंस देना भी जरूरी होगा। स्वीप करने की कोशिश, बल्ले पर लगी है गेंद और सीधा डीप पाइन लेग की तरफ जाती हुई सीमा रेखा पार। बल्लेबाज प्रयास कोहली के बल्ले से आता हुआ यह शानदार चौका, 4 रन। मधुर संगीत छत्रपति शिवाजी महाराज की लगातार आप सुनते हुए हुमायूं, बाबर, अकबर, जहांगीर, ये सभी मुगल सल्तनत की ताकत थी ना, वो सिर्फ एक ही नाम से डरती थी, वो नाम है शेर शिवाजी। और ये छत्रपति शिवाजी महाराज, इनका ये सुमधुर संगीत डीजे सूरज के माध्यम से आप सुनते हुए। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर टोटल बात करेंगे 11 रन, टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर। और ऐसे हालातों में बात करेंगे तो इस मुकाबले में अगर न्यू यंगस्टर वाइल्ड टीम को बनना है तो कम से कम पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 50 तक जाना बहुत जरूरी है। आज मेरे ख्याल से इनएक्शन में नहीं है खिलाड़ी, प्रफुल्ल घरत नहीं खेल पा रहे, तो चलिए आकाश के ऊपर काफी सारी जिम्मेदारियां होगी।
क्योंकि प्रतीक पाटिल जैसा दिग्गज बल्लेबाज जल्दी आउट होकर मैदान से बाहर लौट चुका है। देखेंगे किस तरीके का प्रयास करेंगे। शॉट बड़ा है इस बार, मिड ऑफ के ऊपर से खेला, डीप लॉन्ग ऑफ में कोई खिलाड़ी तैनात नहीं है और ये गेंद जाएगी सीमा रेखा पार। बल्लेबाज प्रयास कोहली के बल्ले से आता हुआ ये टोटल चौका नंबर 3, 4 रन। दौलती क्या मिलेगी बादशाह के खजाने में, जो मैंने पाई है श्री छत्रपति शिवाजी महाराज जी इनके सामने सर झुकाने में। बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन। दो किनारों का संगम नहीं होता मगर एक साथ चलना भी तो कोई कम नहीं होता। अब ये चल रहे दोनों बल्लेबाज एक साथ, क्योंकि पहला विकेट 0 पर लौटा था और इन दोनों खिलाड़ियों के बीच में ये साझेदारी तनपती हुई। राउंड द विकेट से गेंदबाज संजय ठाकुर, रिवर्स शॉट खेलने का प्रयास था, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। देखिए सीधे बल्ले से रन प्रयास कोहली के बल्ले से जरूर निकल रहे हैं और अकेले बल्लेबाज प्रयास के ही बल्ले से ये टोटल रन निकले हैं 15, यानी कि प्रतीक हुए 0 पर आउट। आकाश ने अभी तक एक भी गेंद का सामना नहीं किया और टोटल ये जो गेंदें फेंकी है 10, उनमें से 9 गेंदें 8 गेंदें लगभग बल्लेबाज के लिए प्रयास कोहली ने। गेंदबाज तैयार, बैकफुट पर जाकर शॉट बढ़िया खेला है, डीप लॉन्ग लेग की तरफ खिलाड़ी तैनात है, निशांत उठाएंगे, फील्ड करेंगे, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। सिर्फ एक ही रन मिलेगा और एक की मदद से टीम की हालांकि रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर टोटल 16 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। न्यू यंगस्टर वाइल्ड टीम के बल्लेबाज आकाश, यानी कि बेन स्टोक की जर्सी हमेशा पहनकर खेलते ये खिलाड़ी और बड़े शॉट के लिए जाने जाते हैं जरूर, लेफ्ट आर्म गेंदबाजी भी करवा लेते हैं, लेकिन आज मात्र इनके ऊपर बहुत सारी जिम्मेदारियां बनेगी। क्या इन जिम्मेदारियों को लेकर खेल खेलेंगे अपने टीम के लिए जो पहला विकेट सस्ते में लौटा था? हौसला कम ना होगा तेरा तूफानों के सामने, मेहनत को इबादत में बदल कर तो देख, खुद ब खुद हल होगी जिंदगी की हर मुश्किलें, बस खामोशी को सवालों में बदल कर तो देख। आकाश खेलने के लिए तैयार, राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाज संजय, हल्के हाथों से स्लैश किया, शॉर्ट स्क्वायर लेग के अंपायर के बगल में से गेंद को निकालने का प्रयास, फील्डर बहुत दूर थे, डीप लॉन्ग लेग का खिलाड़ी बिल्कुल 38 सर्कल के भीतर शॉर्ट स्क्वायर लेग में आकर उठाए, फील्ड करे, तब तक रन संख्या 1 कंप्लीट। 1 की मदद से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद न्यू यंगस्टर वाइल्ड टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 17 रन। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा आणि दरी दरीतून नांद गुंजला। जे खूप आले खूप गेले, नाही कोणी त्यांच्या सम, करुणी शत्रूची दमछाक करीला स्वराज्याचा उद्धार, करताना राजांचे स्वराज्य पाठीस होते विश्वासू सरदार, घेतला एक एक गडी हाताशी, केले निर्माण आपले राज्य, जन्म दिला एका वाघास त्याला म्हणतात छावाज, केले रयतेचे राज्य तयार म्हणून म्हणतात जाणता राजा त्यास, असा राजा होणे नाही, असा शिवबा होणे नाही। छत्रपति शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं मानाचा मुजरा। तो बिल्कुल देखेंगे 2 ओवर कंप्लीट हो चुके हैं, 2 ओवर में बाजी अभी तक दिखाई है नाबेखाड़ी टीम के खिलाड़ियों ने। बबलू आप देख सकते हैं जो डीप कवर की तरफ फील्डिंग की व्यू रचना करते हुए, अगर उनके बल्ले से 50 आते हैं तो मेरे ख्याल से रोहन घरत जॉन्टी इनके ओर से 5,000 रुपए का इनाम दिया जाएगा। तो टीम की रन संख्या है टोटल 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरे ओवर की गेंदबाजी की कमान संभालने के लिए गेंदबाज आते हुए शैलेश ठाकुर, राइट आर्म राउंड द विकेट। तीनों भी गेंदबाजों ने राउंड द विकेट से बॉलिंग की है, जल्दी खेलना चाहते थे इस गेंद को, अपील हुई थी अंपायर की तरफ, लेकिन अंपायर का इशारा या नॉट आउट, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। चलिए यहाँ पर आपको बड़े शॉट लगाने जरूरी होंगे क्योंकि आप गेंदे बचे मेरे ख्याल से केवल 11 ही, और ऐसे हालातों में अगर बड़े शॉट नहीं निकलेंगे तो एक टारगेट कहां से आप सेट करेंगे? उड़ने दो मिट्टी को, आखिर कहां तक उड़ेगी? हवाओं ने जब साथ छोड़ा तो जमीन पर ही गिरेगी। जो लोग आलोचना से डरते हैं वो जीवन में कुछ नहीं कर पाते। सफर जितना कठिन मंजिल उतनी ही शानदार होती है। इस बार भी आकाश को शांत रखा है। तारीफ करेंगे नाबेखाड़ी टीम के गेंदबाजों की जिन्होंने बिल्कुल सटीक लाइन और लेन से गेंदबाजी की है। अब तक उनके गेंदबाजों की ओर से 14 गेंदें फेंकी गई है, उनमें से एक भी वाइड नहीं है, एक भी खराब गेंद नहीं है, नो बॉल, कि जिसकी वजह से उनकी टीम संकट में बन सके। डॉट बॉल, वेरी गुड बॉलिंग, इट्स एक्यूरेट बॉलिंग बाय द बॉलर शैलेश ठाकुर। इस बार भी
आकाश को शांत रखा है। ये बहुत बड़ी बात हो सकती है नावेखाड़ी टीम के गेंदबाजों के लिए। और एक डॉट बॉल की समाप्ति। और टोटल डॉट गेंदों की अगर चर्चा करेंगे तो 7 गेंदे डॉट के लिए अभी तक 15 गेंदों में से बल्लेबाजों ने, उसमें से आकाश ने के लिए टोटल 3 गेंदे डॉट, प्रयास कोहली ने के लिए 3 गेंदे डॉट और एक प्रतीक पाटिल डॉट गेंद खेल चुके हैं। इस बार भी बैकफुट पर जाकर शॉट सिलेक्शन ऑन साइड में खेलने की कोशिश। कहीं ना कहीं दिक्कतें नजर आ रही है। क्या ये जरूरी होता है कि लगातार आप ऑन साइड में ही स्ट्रोक खेले? आपकी तरफ ऑफ साइड भी खुला होता है, वहां पर आप गैप ढूंढिए। लेकिन ये लीजिए, लगातार आकाश जैसे महानतम बल्लेबाज को 4 गेंदे डॉट पे किए गेंदबाज शैलेश ठाकुर ने राउंड द विकेट से तैयार। इस बार शॉट बढ़ा है, 4 गेंदों में शांत रखा था, लेकिन इस बार नहीं रुकेंगे और सीधा गेंद को फेंक दिया स्वर्गीय देवेंद्र मात्रे स्मृति स्टैंड की तरफ। आकाश के बल्ले से 6 रन। मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांनाच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर अब लग रहा है कि ये आकाश के एक छक्कों के साथ थोड़ी सी पारी आगे बढ़ती हुई न्यू यंगस्टर 11 वाल टीम की। 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 4 गेंदे डॉट 5 विकेट के ऊपर ये नंबर 6 आता हुआ। ये टप्पा थोड़ा सा पीछे रखा था, टैप किया इस गेंद को, शॉर्ट पॉइंट में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे। 1 रन 1 के साथ ओवर नंबर 3 हुआ समाप्त। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 8.00 के औसत से 24 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर न्यू यंगस्टर 11 वाल टीम। का शिवाजी म्हणून शिवाजी होत नसतं, संभाजी म्हणून संभाजीचा गुण येत नसतो। शिवाजी कुणाला म्हणायचं एका वाक्य सांगतो, चित्त देऊन ऐका। आन आहे या मातीची, शिवबाला विसरेल ज्या दिवशी त्याच दिवशी राख होईल या देहाची। ती राख सुद्धा सांगेल ही राख आहे एका शिवभक्ताची। कारण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे हे तुम्ही संगीत ऐकलं। पहली गेंद के ऊपर आसमान दिखाया है बल्लेबाज यहां पर आकाश ने और लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीमा रेखा पार। शरद के पहली गेंद के ऊपर मैक्सिमम 6 रन। धन्यवाद डीजे। इसी 6 रनों की मदद से रन संख्या बनती हुई टोटल 30 रनों के ऊपर। जो खिलाड़ी अभ्यास के मैदान में पसीना बहाते हैं ना, उन्हें खेल के मैदान में सफलता जरूर मिलती है। पसीना बहाना होगा दोनों भी टीमों को, क्योंकि इतना आसान भी नहीं है मुकाबले को जीतना, क्योंकि दोनों भी टीम एक दूसरे की कमियों को जानती होंगी। अब 30 रन बने 6 रनों की मदद से इस ओवर की शुरुआत धमाकेदार शॉट से हो चुकी है बल्लेबाज आकाश के द्वारा। शरद ठाकुर राइट आर्म ओवर द विकेट से करेंगे गेंदबाजी। तेज बॉल डालने की कोशिश, पड़ने के बाद लेग स्टंप से बाहर। अंपायर ने शाहरुख खान की तरफ पंख हिलाए और कह दिया ये बॉल है वाइड। और वाइड की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई टीम का रन संख्या वाइड के साथ 31 रन अभी तक बने हुए हैं। काश जीवन में भी क्रिकेट जैसा होता, काश जीवन भी क्रिकेट जैसा होता। कम से कम नो बॉल पर जीवन दान और फ्री हिट में एक्स्ट्रा जीवन दान तो मिलता। फुल टॉस गेंद लोवर ऑन साइड में ढकेला अलोंग द कारपेट। डीप मिड विकेट में खिलाड़ी आते हुए गेंद के नीचे, रन आउट का मौका। वेरी गुड फील्डिंग एंड गुड कलेक्टिंग बाय द बॉलर शरद। और इसी के साथ ये बल्लेबाज होंगे आउट। लगता हुआ झटका बहुत लंबे समय के बाद ये दूसरा न्यू यंगस्टर 11 वाल टीम को। भगवा देव तो माझा, भगवा भक्त मी त्याचा, ज्याने केले हिंदवी स्वराज्य स्थापन, तो देव आमचा राजा छत्रपति शिवबा। तू क्या मिटाएगा इस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। और ये सुमधुर संगीत भगवे का डीजे माध्यम के आप सुनते हुए तो विकेट नंबर गिरता हुआ टोटल रन संख्या है 32। आने वाली गेंदें बची है। तो चलिए इस बार
हल्के हाथों से ड्राइव किया ऑफ साइड में, 1 रन तो कंप्लीट। लगातार दूसरे की कोशिश, इस बार थ्रो थोड़ा सा गलत भी नहीं कहेंगे, लेकिन नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो अगर करते तो शायद यह मामला बन सकता था, लेकिन तब तक बल्लेबाज ने रन चुराए। टोटल दो रनों की मदद से रन संख्या बनी है 34 रन। अभी भी बात करेंगे टोटल गेंदें बची है, मेरे ख्याल से 3 गेंदों का खेल फिलहाल बचा हुआ है। 3 गेंदों में एक आध बड़ा शॉट अगर आता है तो मेरे ख्याल से ये कम से कम 40-45 के भीतर जाएगी। तो रुशाल घरत नए बल्लेबाज, टीम के कप्तान भी है, टॉस के लिए आए थे, लेकिन मात्र देखेंगे अब नॉन स्ट्राइक एंड पर खड़े होते हुए। शरद तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल ऑन साइड में खेला जरूर है, डीप लॉन्ग लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है, थोड़ी सी मिसफील्ड, दूसरे का फायदा शायद उठाना चाहते हैं, लेकिन रनआउट का खतरा जरूर था, लेकिन सुरक्षित मेरे ख्याल से है खिलाड़ी। अंपायर का कोई इशारा नहीं है, तो टोटल 2 रन कंप्लीट होंगे। 2 रनों की मदद से न्यू यंगस्टर 11 वाल टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 36 रन। अंतिम 2 गेंदों का खेल बिल्कुल बचा हुआ है। कदमों में हो दुनिया सारी, ऐसा काम कर दिखाना, जुबान से नाम ना उतरे, ऐसा नाम आपने बनाना। क्योंकि क्रिकेट में कहते हैं जब तक तेरे पास बल्ला है तब तक थाट है, वरना क्रिकेट में तेरा बल्ला नहीं चलेगा ना तो तेरी वाट है। गेंदबाज शरद, अच्छी गेंद, ओवर पिच डालने का प्रयास था, स्ट्रेट हिट खेला है, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा मात्र। अब कप्तान आएंगे स्ट्राइक एंड पर और 1 रनों की मदद से रन संख्या 37 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं। अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे में कई इम्तिहान बाकी है, अभी तो लांगा है इन्हें समुंदर को, अभी तो पूरा आसमान बाकी है, मैच अभी भी बाकी है। इस इनिंग्स की अंतिम गेंद बची हुई है। शरद ने क्या जबरदस्त कमबैक किया, पहली गेंद के ऊपर नंबर 6 आने के बावजूद भी इन्होंने अपने आप को बचा लिया, अपने आप को टीम के लिए बेस्ट परफॉर्मेंस देते हुए बेहतरीन गेंदबाजी। चलिए अंतिम गेंद थी, उस गेंद के ऊपर कुछ नहीं कर पाए और इसी के साथ रन मिलेगा मात्र 1। बल्ले पर लगी थी शायद, और जी हाँ वो रन मिलेगा बल्लेबाज के खाते में। और इसी के साथ ओवर नंबर 4 समाप्त हुआ। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 38 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 24 गेंदे, 39 रनों की बिल्कुल आवश्यकता है। ये 39 रन किस तरीके से बनेंगे या इन रनों को रोका जाएगा, उसका आंखों देखा हाल सुनाएंगे सेकंड इनिंग्स में पनवेल क्रिकेट समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष बिल्कुल किरण पाटिल सर। तर पुढची मॅचसाठी टॉस केला जाणार आहे NCC ओल्वे वर्सेस मंगेश स्मृती कोंबडभुजे दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे टॉस बॉक्सकडे आपण संपर्क साधायचा आहे। तर या मॅचमध्ये जर आपण बघितलं पहिला पूर्वार्ध जर आपण बघितलं तर पूर्वार्धामध्ये ज्या प्रकारे बॉलिंग केली खाडी संघाच्या गोलंदाजाने, त्याच्यामध्ये प्रीत म्हात्रे ज्याने 7 धावांचं षटक फेकलं, त्यानंतर संजय ठाकूर ज्यानं 10 धावांचं षटक फेकलं, तिसरं षटक शैलेश ठाकूर यांनी 7 धावांचं षटक फेकलं आणि चौथं षटक जे फेकलं शरद ठाकूर यांनी 14 धावांचं षटक फेकलं। म्हणजे टोटल धावा जर आपण बघितल्या 37 झाल्याने आव्हान 38 झाल्यात आणि आव्हान आहे टार्गेट आहे 39 धावांचं। तर चला याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा, निलकंठेश्वर 11 उल्वे क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल मंगेश स्मृती कोंबडभुजे। दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं। तर 24 चेंडू आणि 39 धावांचं जे आव्हान आपण जर बघितलं या मैदानावरती, लो स्कोरिंग मॅचेस पण आपण बघितल्या, हाय स्कोरिंग मॅचेस पण बघितल्या, लो स्कोरिंग मॅचेस का UNPL मध्ये पण आपण बघितल्या की 10-12 चेंडूमध्ये 11 धावा झाल्या नाही, 16-14 असं समीकरण, त्यानंतर 6-3 अशा मॅचेसच्या पाटा विकेटवरती आपण बघितल्या। म्हणजे वहाल संघ या मॅचमध्ये फाईट देऊ शकते खाडी संघासमोर। मात्र 39 धावा जर खाडी संघाची बॅटिंगकडे जर आपण बघितलं धावा बनवू शकतात, कारण काल या संघाने ज्याप्रमाणे खार कोपऱ्यात त्यांचा परफॉर्मन्स दिलाय त्या स्पर्धेमध्ये त्यांनी ट्रॉफी जिंकली आहे आणि या संघ मी म्हणून वेगळ्या उम्मीदेने वेगळ्या ऊर्जेने या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये उतरलाय। शरद ठाकूर, त्यानंतर त्या संघामध्ये आपण बघितलं
बरेचसे असे खेळाडू ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला या मॅचमध्ये. फक्त 39 धावा 9.5 मध्ये 9.5च्या सरासरीने वाटचाल सुरू करायचे. सलामीला जोडी दाखल झाले रोनित आणि त्याच्यासोबत चेतन, हे दोन फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत आणि 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. नितेश म्हात्रे आणि कोहली सर या मॅचमध्ये आपण अंपायरिंगसाठी बघत आहोत. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. तर कडवं आव्हानच असेल, कारण वहाल संघाची जर आपण गोलंदाजी जर बघितली, काव्या पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात यंगस्टर वहाल संघाला. काव्या पाटील बिग फॅन आहे या संघाचा पाठीराखा आहे. जेव्हा जेव्हा वहाल संघ खेळतो त्यावेळेला आमच्या काव्या खूप मोठा फॅन आहे आणि तो लाईव्ह बघतो आणि आमचा पण फॅन आहे आणि नेहमी त्याचा पाठिंबा आम्हा सर्वांना असतो. तो काव्याकडून शुभेच्छा आल्यात. काव्या पाटील वहालचे त्याच्याकडून शुभेच्छा आल्या. तर मात्र वहाल संघ या मॅचमध्ये बघितलं बॅटिंग तेवढी चांगली बघायला मिळाली नाही प्रतीक पाटीलकडे. अपेक्षानंतर आकाश मात्र गोलंदाजीमध्ये आता कस लागणार आहे, कारण वहालची जर बॉलिंग आपण बघितली त्याच्यामध्ये धीरज पाटील आहे, घनश्याम पाटील, प्रतीक पाटील, हे तीन असे तगडे गोलंदाज आहेत की मॅचला कलाटणी देऊ शकतात. मजा येणार या मॅचमध्ये, कारण 24 चेंडू 39 धावा बनवायचे आहेत. त्या म्हणजे हर्षाली 11 नावे काढी या संघाला. स्ट्राईक एंड रोनित, स्ट्राईक एंडवरती चेतन ठाकूर. गोलंदाजच्या मार्कवर अगदी वेगवान तेज तर्रार गोलंदाज धीरज पाटील. धीरज पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. 24 चेंडू 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती. जर आपण एक वाईडिश लॉंगॉनवरती आकाश घरत पेट्रोलिंग करत असताना त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण जर बघितलं तर प्रयास कोहली हा क्षेत्ररक्षक आहे आणि 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. सामना सुरू होतोय. 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. धीरजचा पहिला चेंडूवरती आघात. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले चेतन नावाच्या फलंदाजाने आलेला हा षटकार. तर थँक्यू डीजे. बघा, एक शेवटचा पुकार असेल. निलकंठेश्वर क्रिकेट संघ उल्वे संघाचा कर्णधार आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाच्या कर्णधारला आम्ही विनंती करतो, आपण या उल्वे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय, तर कोंबडभुजे संघाचा संघनायक आपण लगेच टॉस करण्यासाठी या. तर 6 धावा धापलकावर लागल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार चेतनच्या बॅट मधून आणि बॅट्समनच्या बॅटमधून षटकार आणि आता मात्र धीरज पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला चेंडू सेले मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू मिड ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल केलाय. मात्र ते क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 2 चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर 6 लागल्यात. पहिले षटक मार्गस्थ धीरज पाटील. गोलंदाजच्या मार्कवर जबरदस्त बॉलर्स आहेत. त्यानंतर समोर देखील तेवढा ताकदीचा बॅट्समन चेतन. पुन्हा एकदा धीरज पाटील रॅट मोर द विकेट. यावेळेला वाडिश लॉंगॉनकडे चेंडू ट्रॅव्हल. आकाश खरंच चेंडूकडे चेंडू उचलतोय. सुसी धाव घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट. आकाश कडू म्हटलं वाटलं नव्हतं की असं या 2 धावा कन्वर्ट होतील, मात्र एकाला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या धावकाचा बघितल्या 8 झाल्या. 3 चेंडूंचा खेळ संपला. 8 धावा धापलकावर. 9.50 सरासरीने वाटचाल आणि खाडी संघ इव्हन सध्या जबरदस्त सुरुवात झाली आहे. जो रन रेट ची गरज आहे त्या रन रेट प्रमाणे बॅटिंग या टीमचे बॅट्समन करत असताना पुन्हा धीरज पाटील राईट मोर द विकेट. ओहो, व्हॉट अ बॉल. अफलातून चेंडू अगदी वेगावरती सॉर अगदी खांद्याच्या जवळून चेंडू निघून गेलाय का बॉल टाकलाय. आम्ही डॉट चेंडू सांगता धाव संख्या आहे त्या स्थितीमध्ये 8. या मॅच आम्ही सहजासहजी सोडणार नाही आहे. न्यू यंगस्टर वाल संघाची बॉलिंग जर त्याची ताकद बघितलं, प्रतीक पाटीलचं षटक, त्यानंतर घनश्याम आणि मग आकाश गत. मॅचला मजा येणार आहे या, कारण लो स्कोरिंग मॅच जेव्हा होता तेव्हा मॅच हा बिग फाईट होतात. धीरजचा पुन्हा एकदा चेंडू वाईडिश लंगोनकडे. आता मध्ये सेली मिडॉनला लारा अर्थातच चेंडू उचलतात पुढे चेंडूवरती. एक धाव एका धावेने. आता मध्ये धाव संख्या धावपल कडले 9. जो रन रेट जर आपण बघितलं 9 सध्या तरी 9 धावा धावपल. अजूनही 30 धावांची गरज आहे. 19 चेंडू 30, 9 धावा धावपल का. स्ट्राईक एंड होते लेफ्टी बॅट्समन रोनित म्हात्रे यावेळेला स्ट्राईक डावखोरे आताचा बॅट्समन आहे आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल धीरज म्हात्रेचा.
खाडी संघाने पूर्वार्धामध्ये जर आपण त्यांची बॉलिंग बघितली, काय बॉलिंग केली प्रीत म्हात्रे आणि आपलातून बॉलिंग 7 धावा, एक गडी बाद. तदनंतर शैलेश ठाकूर यांनी पण जबरदस्त बॉलिंग केली आहे. या 2 गोलंदाजांनी प्रभावित मारा केला मागच्या सत्रामध्ये. शेवटचा चेंडू धीरजचं. हो यावेळेला बॅटची एज करून घनश्याम पाटील चेंडूच्या पाठीमागे आणि डॉट चेंडूची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावर 9 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. तत्पूर्वी इथं टॉस केलं जात आहे. मंगेश स्मृती कोंबडपूरचे विनोद भगत आणि NCC उल्वेचे कॅप्टन यश मडवी अर्थात बाला टॉस जिंकला उल्वे संघ. या मॅच नंतर आपण जो आपला निर्णय असेल यश मडवी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर मॅच आपण बघूया. मैदानामध्ये जर बघितलं येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. आव्हान सोपं नाही आहे मागाशी म्हटलं, कारण वाळ संघाची गोलंदाजी त्यांच्यावरती प्रत्येक चेंडूवरती आपल्याला कॅल्शी आणि कॅल्क्युलेटर टॅली करून क्रिकेट खेळावं लागेल. हर्षाले 11 नावे काढी संघाला. सलामीला जर बघितलं पहिल्या बॅट्समन चेतनचा बॅटचा फेस आपण बघितला, षटकार आला तदनंतर कमबॅक केलं धीरज पाटील या गोलंदाजाने. काय बॉलिंग केली या मॅचमध्ये. गोलंदाजच्या मार्कवर प्रतीक पाटील आणखीन एक जबरदस्त बॉलर. 18 चेंडू आणि आता 30 धावांची गरज. मॅच खूप बिग फाईट आहे दोन्ही संघांसाठी. घरचा मैदान. वहाल संघ जर बघितलं या मैदानावर रेग्युलर प्रॅक्टिस, या मैदानाचा आढावा त्यांना भरपूर आहे. कुठल्या दिशेने कधी शॉट येणार, कशी बॉलिंग करावी लागेल, कुठला क्षेत्रक्षक कुठे लावावं लागेल, या पूर्ण अभ्यास. स्वतःचा होम ग्राउंड आणि त्या होम ग्राउंडमध्ये मात्र त्यांना परफॉर्मन्स तेवढाच ताकदीचा द्यावा लागेल. प्रतीक पाटीलचं हे चेंडू. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती चेतन सज्ज आहे. बॅटिंग एंडकडे आपण जर बघितलं प्रतीक पाटील पुन्हा एकदा राईट मोर द विकेट ने मारा करतोय. क्षेत्रक्षण फैलावलंय. 5 क्षेत्रक्षक आता मध्ये सर्कलच्या बाहेर गेलेत. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डिप मिड विकेट, डिप बॅक ऑफ पॉइंट, हे 5 क्षेत्रक्षक बाउंड्रीवरती आपण बघू शकता. प्रतीक पाटील राईट मोर द विकेट. ओ फुल टॉस होतं चेंडू. बॅटच्या रडारमध्ये आलं नाही आहे आणि हा डॉट बॉल. डॉट चेंडू सांगता झाली. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 9. काल जर आपण बघितलं तर वोडाफोन वहाल संघाने सुपर 3 मध्ये मजल मारली आहे. काल वहालचा एक संघ क्वालिफाय झाले आणि आज पुन्हा एक वहालचा दुसरा न्यू यंगस्टर वहाल संघ आपण या मैदानामध्ये खेळताना बघत आहोत. प्रतीक पाटील वॉट बॉल. पहिला जबरदस्त चेंडूने स्वतःला त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये केलाय. बॅटचा वरचा टो लागलाय. चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे. मात्र काय फिल्डिंग केली जबरदस्त. मी म्हणून आपल्या संघासाठी या क्षेत्रक्षकाने 3 धावा वाचवल्या. क्षेत्रक्षकाचं नाव आहे आदित्य घरत. जबरदस्त अगदी वेगाने धावलाय. चित्याच्या चपलाईने म्हणायला हरकत नाही. 3 धावा वाचवल्यात. एका धाब्याने धावसंख्या धाबा बघितली 10. प्रतीक पाटीलच्या विरोधात मोठे फटकं मारणं सोपं काम नसणार आहे. मात्र प्रयत्नांचा पराकाष्ठा केली जात आहे. दोन्ही बॅट्समन सलामीला आले. त्यांना माहीत आहे की मॅच आपल्याला जिंकायचे. काही झालं तरी या स्पर्धेमध्ये आपल्याला आपलं वर्चस्व दाखवायचं आहे. आणि धावसंख्या 10. येणारे 16 चेंडू आणि 29 धावांची गरज. न्यू यंगस्टर वहाल. काय बॉलिंग. जरी आम्ही धावा कमी काढल्या असल्या तरी या मॅचमध्ये आम्ही सहजासहजी हार मानणार नाही. हो वॉट डिलिव्हरी. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर. बुंद्यात टाकलाय, यॉर्कर टाकलाय, खोळलात टाकलाय आणि फलंदाजाला मी म्हणेन अगदी गोत्यात टाकलाय असा हा चेंडू. वॉट बॉलिंग. 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. धावसंख्या धापलकर जर आपण बघितली फक्त 10. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि तदनंतर असं वाटलं की खाडी संघ या मॅचमध्ये पूर्णपणे सहज जाते की काय. मात्र तदनंतर केलेल्या गोलंदाजांनी कमबॅक. काय बॉलिंग केली आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. चोणीच्या बॅटमधून ही 1 धाव. एका धाब्याने धावसंख्या जर बघितली 11 म्हणजे येणारे 14 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हे 2 चेंडू. या 2 चेंडूवरती महत्वाचा फटका. 2 चेंडू निर्णायक या मॅचमध्ये. अजूनही मॅचला रंगत. 14-28चं समीकरण. स्ट्राईक एंडवरती चेतन ठाकूर बॅटिंग करतोय. यावेळेला पुन्हा एकदा प्रतीक पाटील राईट मोर द विकेट. जबरदस्त बॉलिंग. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय बॉलिंग केली या गोलंदाजाने. बॅटचे वरचा टो आणि पहिला गडी बाद होतोय चेतन तंबूच्या आश्रयाला. तर गौरव पाटील या क्षेत्ररक्षकाने हा झेल घेतलाय आणि पहिला गडी बाद झालाय. हर्षल 11 नावे खाडी संघाचा.
येणारे आता 13 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे आणि मैदानामध्ये दाखल होतोय प्रीत म्हात्रे. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी नावेकाडी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रीत रोनित म्हात्रे आणि प्रीत म्हात्रे. आता मात्र या जोडीवर तर बरंच काही निर्भर असेल या मॅचचं भवितव्य, कारण न्यू यंगस्टर वहाल मी मागाशीच म्हटलं जशी मॅच सुरू झाली की यांच्याकडे बॉलिंग लाईन खूप चांगली आहे, ज्याच्यामध्ये धीरज पाटील, घनश्याम, प्रतीक आणि मग आकाश या 4 गोलंदाज त्यांच्याकडे तगडे आहेत. आणि मग या मोठं आव्हान असेल आपल्या समोर आणि त्यांच्या समोर आपल्याला कशा प्रकारे रणनीतीने खेळावं लागेल. सध्या आता म्हणूया खाडी संघ सध्या अडचणीमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, असं वाटलं की खाडी संघ ही मॅच सहज या मॅच आपल्या खिशात टाकेल, मात्र तदनंतर वाळ संघाच्या गोलंदाजांनी दाखवली आपली दहशत या मॅच मध्ये. प्रतीक पाटील पुन्हा एकदा एकदम मध्ये थोडा बदल, डेड बॉल. 13 चेंडू आणि आता मात्र 28 धावांची गरज आहे. धावसंख्या धावपालकर जर आपण बघितली फक्त 11 झाल्यात. शेवटचा चेंडू प्रतीक पाटीलचं, जबरदस्त बॉलिंग बेलापूर एंड कडून पुन्हा एकदा राईट अमाउट द विकेट. प्रीत साठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर मी एक जबरदस्त षटक. या षटकामध्ये प्रतीक पाटील जर आपण बघितलं 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट. काय बॉलिंग केली, 2 षटकामध्ये धावा धावपलकावर 11. आता येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. यशस्वी गोलंदाज ॲडव्होकेट जगाभाई घरत यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर जयेश घरत यांचं आम्ही स्वागत करतो त्या स्पर्धेच्या माध्यमातून. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरगर व ग्रामस्थ मंडळ तरगर आयोजित स्मृती चषक 2023 स्वर्गीय सौभाग्यवती संध्या रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण श्रद्धांजली चषक आपण बघतो. कालपासून या स्पर्धेचं आयोजन नियोजन, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये ही तिसरी लढत सुरू आहे. न्यू यंगस्टर वहाल वर्सेस हर्षल 11 नावाकाडी. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. समोर रोनित म्हात्रे. रोनित म्हात्रेची बॅटिंग जर बघितली या मॅचमध्ये त्यांनी थोडं निराश केलंय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 1 धाव काढली आहे. मी म्हणून आता मात्र कडवं आव्हान. आकाश घरत यावेळेला लेफ्टी गोलंदाज. कट शॉट पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. तत्पर चेंडूवरती फक्त 2-3 धावा आल्यात. 3 धावाने तर धावपलका धाव 15 बघितलं. डाव्या बॅट्समन समोर डावा गोलंदाज, एक चांगला कॉम्बिनेशन होता. लेफ्टी रोनित मात्र स्ट्राईक आता बदलले. आता उजव्या हाताचा बॅट्समन स्ट्राईकमध्ये गेलाय. येणारे 11 चेंडू आणि गरज आहे 25 धावांची. आकाश घरत हा निर्णायक षटक असेल या मॅच मध्ये. जेवढ्या धावा येतील तेवढ्या फायद्याच्या असतील खाडी संघासाठी आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न वहाल संघाला करावा लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. 11 चेंडू 25 धावांची गरज. प्रीत म्हात्रे स्ट्राईक एंड वरती. आकाश यावेळेला फिल्डिंग जर बघितली एक्स्ट्रा कव्हर लाईक बाउंड्री लाईन वरती फिल्डर आहे. लॉंग ऑफ, त्यानंतर लॉंग ऑन, डिप मिड विकेट, डिप बॅकवर्ड पॉइंट. हो यावेळेला आपण आमच्याकडे वाईट बॉलचा इशारा आलाय, अवांतरचा इशारा आलाय आणि 11 बॉल आणि 24 धावांची गरज. 11 चेंडू 24. आकाश घरत लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओहो वॉट अ डिलिव्हरी. आता मात्र आकाश घरतनं प्रभावित मार. आकाश घरतनं ओल्वे नोट प्रीमियर लीगमध्ये यंदाच्या याच मैदानावरती अगदी 2 दिवस अगोदर शैलेश मोदी तरगर संघाकडून हा खेळाडू खेळला आणि काय बॅटिंग आणि काय बॉलिंग केली आहे. जबरदस्त परफॉर्मन्स दिला या खेळाडू. तो पुन्हा या मॅच मध्ये सिद्ध होतोय. ओ कहीं पे निगाह कहीं पे निशाणे असं म्हणायलाच लागेल, कारण मी मगाशीच म्हटलं की डावा आणि उजवा ज्या वेळेला कॉम्बिनेशन होतं 3 धावा आल्यानंतर स्ट्राईक मिळाली उजव्या फलंदाजाला आणि मग डाव्या हाताच्या गोलंदाजाने आपला जादू ज्याप्रमाणे फिरकी अगदी अंगठ्यांवरती नाचवलं या बॅट्समनला. 2 चेंडू लगातार डॉट. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज.
ओ नो, पुन्हा एकदा डॉट. 8 चेंडू 24 धावा. आता मात्र आव्हान वाढत चाललंय. रोनित मात्र नॉस्ट्राईक एंडला फक्त बघत राहिलाय, कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी 3 धावा काढल्या. यदा कदाचित त्याला चेंडू या षटकामध्ये जास्तीत जास्त खेळणं गरजेचं होतं, मात्र त्याने नॉन स्ट्राईक एंडवरती तो राहिलाय. येणारे 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. आकाश घर त्यावेळेला लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. आता मात्र फिल्डिंग मध्ये 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला घेतलेत. 8-24. 4 चेंडू लगातार डॉट केलाय प्रीत. खरा बॅटिंग म्हणावी लागेल. यावेळेला चेंडू वाईडिश लॉंगनकडे. आता मात्र सिंगल अतिशय वेगाने पूर्ण केली आहे आणि एका धावेने आता मात्र संघाची धावसंख्या जर आपण बघितली 16, म्हणजे येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. या चेंडूवरती एक मोठा षटकार जर आला तर मी म्हणेन या मॅचला मजा येणार आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. तर येणारे 7 चेंडू आणि गरज आहे 23 धावांची. या वेळेला वाईडिश बॅकअप पॉईंट चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 धावेने. आता मात्र खाडी संघाची धावसंख्या आपण जर बघितली तर धावपलकावर लागली आहे 17 आणि आता येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. थँक्यू व्हेरी मच DJ सूरज. अप्रतिम गाण्यांची मेजवानी आपण पेश केली. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 22 धावांची. मोठे 4 फटके या मॅचला कलाटने मिळू शकेल. हर्षाली नाव फक्त 1 गडी बाद झाला आणि सध्या बॅकफुटवरती आहे, म्हणायला हरकत नाही आहे, कारण प्रीत मात्रेने अगदी मी म्हणजे मॅचमध्ये बॅटिंग पाहिजे अशी बॉलिंग चांगली केली, मात्र बॅटिंगमध्ये अपयशी ठरला आहे. निराश केले या मॅचमध्ये समर्थकांना आणि त्यांच्या संघाच्या सर्व खेळाडूंना. तर मात्र 6 चेंडू आणि 22 धावांचे. गोलंदाजच्या मार्कवर घनश्याम पाटील आणखीन एक जबरदस्त गोलंदाज. मागच्या वर्षी हा गोलंदाज जबरदस्त फॉर्मात होता. चेंडू लॉंग ऑन कडे ट्रावतोय. चेंडू खाली लारा आहे. चेंडू उजवतो. चेंडू एक दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न इथं मात्र आणि अंगलट आले. आता मात्र प्रीत मात्रेला सॅक्रिफाईस करावं लागेल. हे विकेट आपली सोडावी लागेल. हा दुसरा गडी बाद होतोय हर्षाली खाडी संघाचा. प्रीत मात्र बॅक टू द पॅव्हिलियन आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय शैलेश. आणि आता येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. पाच चेंडू आणि 21 धावांची गरज. रोनित मात्र स्ट्राईक एंडवरती. ओ यावेळेला वेगात टाकलेला हा चेंडू अगदी गतीने बीट केलाय बॅट्समनला. पंचांनी बायचा इशारा केला. बायच्या स्वरूपात आलेली ही सिंगल. आणि आता मात्र या मॅचमध्ये 4 चेंडू आणि आता गरज आहे 20 धावांची, म्हणजे 3 षटकार आणि 1 डबल. आणि स्ट्राईक एंडवरती जर आपण बघितलं शैलेश चांगला बॅट्समन आहे. त्याच्याकडे आता मोठा दबाव आहे, प्रेशर आहे आणि दबावामध्ये त्यांना बॅटिंग करायचं आहे. एकतर एकही चेंडू खेळलो नाही आहे, एकही चेंडू फेस केला नाही आहे आणि पटके मारायचे आहेत 3 मोठे. आणि या अशा दबावामध्ये क्रिकेट खेळणं अवघड असतं. मात्र आता प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. घनश्याम पाटील आता मात्र एंड बदललाय. आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटने मारा, राऊंड द विकेटने मारा करणार आहे. बेलापूर एंड करून समोर शैलेश. आठव्या बॅटने अगदी चेंडू घनश्यामची जर आपण मेरिटनुसार बॅटिंग करावी लागेल. घनश्यामचा जो आपण लाईन, त्याचे लेन, त्याचं ॲक्शन, त्याचं ज्या प्रकारे चेंडू क्रिएट करतोय, अगदी चेंडू बाहेर आउट स्विंग ज्या प्रकारे तो वलवतोय आणि मग बॅट्समन पूर्णपणे बीट होतोय. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. ओ वॉट अ डिलिव्हरी. मात्र पंच आमच्याकडे वलेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. येणारे 3 चेंडू आणि गरज आहे आता मात्र 19 धावांची. 3 षटकार जरी मारले
तर ही मॅच आपण जिंकू शकत नाही. आणि यावेळेला आणखीन एक वाईट बॉल. आता मात्र 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले तर मॅच जिंकू शकते खाडी संघ. कारण येणारे 3 चेंडू आणि 18 धावांचे. घनश्यामचा चेंडू जर आपण बघितला बराच जास्त वळतोय, हातापेक्षा बाहेर चेंडू वळवतोय हा गोलंदाज, त्याच्यामुळे वाईट बॉल होतोय. लगातार 2 वाईट बॉल. हा आता मात्र थोड्या सरळ, आता मात्र सरळ केलाय चेंडूला, अगदी फिरवला नाही, स्ट्रेट चेंडू केलाय आणि मग हा डॉट चेंडू. लाईन आणि लेन जर आपण आता मात्र चेंडूला फिरवला नाही, अगदी सरळ सोडून दिला. येणारे 2 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. न्यू यंगस्टर वाहाल. चेंडू कव्हरच्या क्षेत्रातून ट्रॅव्हल करतो, एक धाव अतिशय वेगाने आणि क्षेत्ररक्षक काय धावतोय जोरात, ज्याने मगाशी पण चांगली फिल्डिंग केली आहे. चौकार आल्याने चौकाराने तर संघाची धावसंख्या जर बघितली 25, म्हणजे या षटकातील चेंडू उरलेत 1 आणि एका चेंडूमध्ये गरज आहे ती फक्त 14. फक्त नाही आहेत, जास्त आहेत. डबल ट्रिबल रन आहेत. 1 चेंडूत 14 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू डॉट आणि डॉट चेंडू समाप्तीनंतर न्यू यंगस्टर वाहाल मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकलाय. त्यांना शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी. आणि हर्षाल खाडी, हार्ड लक तुम्हाला, शुभेच्छा पुढच्या